नमस्कार मंडळी, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला खात्री होती 9:30 वाजलेत म्हटल्यावर तुम्ही तयार असणारच. तर मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. हा, मला माहितीये तुम्ही विचार करत असाल हा सिद्धार्थ आपलं स्वागत नक्की कुठे करतोय. तर तुमचं स्वागत आहे नृत्याच्या या युवा दरबारात. मंडळी, परंपरा, संस्कृती, मांगल्य, नाविन्य असे शब्द आले ना की आपसुकच सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव येतं, ते म्हणजे महाराष्ट्र. करतोय ज्या कार्यक्रमाचं नाव आहे वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली. को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी आणि पार्ले बेक स्मिथ मारी. स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. मला सांगा, कोकण म्हटलं की तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी काय येतं? मी सांगू? सिंधुदुर्ग किल्ला. डच, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारख्या शत्रूंपासून स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली हिरोजी इंदुरकर नावाच्या आर्किटेक्टच्या सहाय्यानं सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. ज्या किल्ल्याचं बांधकाम, समुद्राच्या खाली असलेल्या भिंती, किल्ल्याची भक्कम तटबंदी या गोष्टी पाहिल्या की महाराजांची दूरदृष्टी दिसते. आणि याच सिंधुदुर्गात आहे मालवण. सिंधुदुर्गाप्रमाणेच महाराजांनी मालवणात पद्मगडाची निर्मिती केली. आणि याच पद्मगडाच्या मालवणातून येत आहे आपली पुढची परफॉर्मर. सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी भक्कम, मालवणी खाज्यासारखी गोड, समुद्राच्या लाटेसारखी डायरेक्ट हृदयाला भिडणारी मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे.
वा 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 वा. तर आता आपण आपल्या महाअप्सरांना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सोनाली. एक हिरोईन नाचते, एक डान्सर नाचते, पण एक सुपरस्टार नाचते. त्याच्यातला फरक मला तुझ्या परफॉर्मन्समध्ये दिसला की तू खूप खूप कॉन्फिडेंटली सगळ्या टँट्रम्स, अदाकारी, नाच, जलवा असं सगळं तू त्या स्टेजवरती तुझं करून टाकलंस की 1 मिनिट हा मंच माझा आहे आणि मी तो बजा के दिखाऊंगी असं तू परफॉर्म केलंस. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. सुरेखाताई कसा वाटला परफॉर्मन्स? ऋतुजा खूप छान परफॉर्मन्स केला आणि अजून मेहनत घे आणि शेवटपर्यंत व्यवस्थित परफॉर्मन्स दे, कारण मला हा डान्स तुझा खूप आवडला. थँक्यू. क्या बात है. ॲक्च्युली इथे खूप असं छान छान बोललं गेलं आहे, खूप छान छान की तू खूप छान केलं आहेस, तू खूप स्टार आहेस, तू खूप हिरोईनही आहेस, तुझा परफॉर्मन्स असा. पण यात मला असं कुठे काहीच जाणवलं नाही. नाही जाणवलं. मला असं वाटतं की हा उच्च दर्जाचा परफॉर्मन्स होता. साठी फिल्म्स घेऊन लोक दारात उभे राहतील. क्या बात. थँक्यू वा. मॅम. हा जो परफॉर्मन्स आहे हा नाद खुळा परफॉर्मन्स आहे, हा फटाकेबाज परफॉर्मन्स आहे. त्यामुळे माझ्याकडनं तर क्या है हाय हाय. मानाचा हा मानाचा फेटा तो बनताय बॉस. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या ऋतुजा राणेसाठी. थँक्यू सो मच ऋतुजा. थँक्यू.
वा 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 भालेकर, अहो काय नाचता का काय करता हो तुम्ही? आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली. नॉस्टॅल्जिक नॉस्टॅल्जिक नॉस्टॅल्जिक. ते मला असं झालं की, पण ते नॉस्टॅल्जियामुळे नाही, हा, तिच्या परफॉर्मन्समुळे. या बात है, वा. हे गाणं जेव्हा जेव्हा परफॉर्म झालंय, मी जिथे जिथे पाहिलंय, मी मुलांनाच परफॉर्म करताना पाहिलं या गाण्यावरती. मी आज पहिल्यांदा या गाण्यावरती फक्त आणि फक्त मुलींना परफॉर्म करताना पाहिलंय. म्हणजे मला अजूनही अंगावरती काटा आलाय की असा परफॉर्मन्स मी पाहिलेला नाही. थँक्यू सो मच. वा. I want to literally go and show this to रवी जाधव, फुलवा खामकर, अजय अतुल, गुरु ठाकूर की हे बघा, आपल्या गाण्याला 4 छान लावलेत या पोरीने, या मुलींने, या सगळ्या टीमने मिळून. इट वॉज फ्लॉलेस, फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक. मी काय म्हणू. आणि त्या तुम्ही पण यार, जो क्लायमॅक्स झाला या परफॉर्मन्सचा, वा वा वा. आणि माझ्या चिमणीला मला काहीतरी द्यायचंय ग. येऊ का मी तिकडे? ही मानाची नथ अतिशय अभिमानाने मला तर आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स तुमचा कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सुरेखाताई, काय वाटतंय? नागपूर आणि सातारा खूप छान. अगदी जे काय तुम्ही ते वरती केलं ना, ते खरंच तुमचा मनापासून अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही जे धाडस केले, एवढं धाडस करून तुम्ही पुन्हा खाली आल्यानंतर तेवढ्याच जोशाने तुम्ही नाचताय आणि चांगला परफॉर्मन्स देताय. दोघींचाही परफॉर्मन्स चांगला झालेला आहे आणि तुम्हाला पुढच्या परफॉर्मन्ससाठी माझी शुभेच्छा. थँक्यू ताई. क्या बात आहे. थँक्यू सो मच सुरेखाताई. सिद्धू, अरे मस्त आला ॲक्ट. मुळात मला एवढं तुम्हाला सांगायचं की यार, रिझल्टला मी आयुष्यात कधी महत्त्व दिलं नाही. तुम्ही देऊ नका. तुमच्या एफर्ट्सला महत्त्व आहे. तुम्ही एफर्ट्स घेतलेत, तिथे कुठे थांबला नाहीत,
स्टार्टपासून एंडपर्यंत ते गाणं कम्प्लीट केलं आणि मला दोघांच्या एनर्जीबद्दल खूप कौतुक आहे. म्हणजे हिच्या गोडवा ही एनर्जी माहिती आहे का मानसी तुझी, ए स्माईल छान गोड, पण त्यात पण एक वेगळी एनर्जी आहे. आणि तुझी एनर्जी म्हणजे बाबा माझी म्हणजे तुला आपण लेडी सिद्धार्थ बोलूया का असं झालंय मला आता वा वा, म्हणजे तो वाला. असं काही नाही, पण म्हणजे काय म्हणजे मला वाटतं की ना खूप रिलेट करतो रे हिला मी. ही खूप एन्जॉय करते येस, डान्स. डेफिनेटली. म्हणजे कुठली स्टेप असेल ते चेहऱ्यावर त्या बॉडी लँग्वेज मधून ते दिसतं की यार बरोबर. आणि एक सर्वात मोठी चांगली गोष्ट म्हणजे तेरा स्माईल. तू ज्या पद्धतीने हसत असतेस ना बाळा, अशीच हसत राहा, बस बाकी काय नाही. आणि अशीच राहा. ही अशी सतत हसत असते आणि खोड्या करत असते आणि मस्करी करत असते आणि हा 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 अशी असते. हा, पण तिची एक वेगळी स्टोरी आहे. हिच्या लहानपणापासून जसं मी बघतोय, वयाच्या 12व्या वर्षी आई वडील रोडची कामं करायची हिच्या. आई वडील रोडची कामं करायची, ही पाठी उचलून रोडला वाळ वगैरे टाकायची त्याच्यावर. हे समोर बघितलेलं होतं मी. सोनलताईंनी मागच्या वेळीच म्हणलं, एक मातीतल्या कलाकाराला जे संधी मिळाली पाहिजे, ही जिओ युवा वाहिनीने इथं आणून दिली आणि एक वेगळं एक प्लॅटफॉर्म तिला दिलं की कुणाच्या रंगावर जाऊ नका, कुणाच्या रंगात ताकद नाहीये, त्याच्या अंगात ताकद पाहिजे, वा. तेव्हा तो माणूस पुढे जातो. मी हे पाहताना खूप रिलेट करतो स्वतःला. आता ते एक मस्त म्हणाले, कोणाच्या रंगावर जाऊ नका, त्याच्या अंगात काय ते बघा. म्हणजे मी आता जरी या स्टाईलवाल्या कपड्यात आणि गॉगल आणि हे शूज डिझायनर स्टाईल बाय करत असलो तर मी आयुष्यात एक गोष्ट मानतो, हे ब्रँडेड कपडे हे जातात, आतला माणूस असतो ना मी काही देऊ शकत नाही, पण मी तुला माझा एक घड्याळ देतो. ओ माय गॉड. हे का देतो मला माहित नाही, पण ही ना मला असं वाटतं याच्यात एक गोष्ट आहे, वेळ जी प्रत्येकाची येते. तुझी यायला लागली, आजपासून सुरुवात झाली बघा. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस. मंडळी, कुठल्याही कलाकारासाठी एक गोष्ट फार महत्त्वाची असते की आपण आपली कला सादर केल्यानंतर समोर बसलेल्या लोकांनी एकदा तरी आपल्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवाव्या. मला वाटतंय की आज ते माधुरीला मिळालं पाहिजे. माधुरी, अगं तुझी खासियत काय हे तुलाही माहिती आहे. ती संकट आली की त्याच्यावरती आपल्याकडे एक नटखट स्माईल आहे. ती कशी आहे? कशी आहे बरं, बघू जरा. एक आहे ते बात. आणि अर्थातच माधुरी बरोबरच मानसीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. पोरींनी जिद्दीनं परफॉर्म केला आणि पुढच्या वेळेला आणखी जिद्द दाखवणार आहेत नक्की, 100%.
थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. खतरनाक म्हणजे केवळ आणि केवळ खतरनाक. आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारूया सोनालीला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. आजचा परफॉर्मन्स काटाकीर, खतरनाक, जबरदस्त, शिट्टीबाज, धडाकेबाज. हा. थँक्यू ताई, थँक्यू. And one thing that I've not given you till now. Aishwarya, my छोटू, you deserve it. थँक्यू. मला तुझ्यासाठी या परफॉर्मन्स साठी, कोरिओग्राफर्स साठी सुद्धा, आय वॉन्ट कोरिओग्राफर्स ऑल्सो. Please. प्लीज या स्टेजवर. आणि ही सचिन मानाची sir. नथ मला तुम्हाला दोघांना द्यायची आहे.
माय गुडनेस. परदेशी, आपण आता जाणून घेऊया ही मासोळी आपल्या महाअप्सरांना कशी वाटली ते. सोनाली, काय वाटतंय? मला ती मासोळी नाही वाटत. फॉर मी शी इज द डार्क हॉर्स. हा, लंबी रेस का घोड़ा. ती कंसिस्टेंटली जी परफॉर्म करती है, बहुत आगे जाने वाले हो यार. बहुत बहुत थँक्यू. एकंदरीत माझ्यासाठी हा ठसकेबाज, दणकेबाज आणि शिट्टीबाज परफॉर्मन्स होता. क्या थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच सोनाली. दीपाली ताई, श्वेता, येस मॅम. आजचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर मी झॅप झाले. झॅप. श्वेता, अगं मुलांच्या एनर्जीला टक्कर देऊन तू जो परफॉर्मन्स आज केलायस ना, तो लाजवाब होता. थँक्यू मॅम. थँक्यू. मला ह्यासाठी आवडलं कारण तुझी मेहनत आज तुला इथपर्यंत घेऊन आली आहे आणि ही मेहनत कुठेच मध्ये परत त्याला ड्रॉप करू नकोस. वर 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 घेऊन जा बस. मॅम. नक्की ना? नक्कीच, प्रॉमिस. क्या बात है. थँक्यू सो मच दीपाली ताई. सुरेखा ताई, काय श्वेता? येस मॅम. खूप भारी परफॉर्मन्स केलाय. काय नाचली तू. आणि तुझ्या ज्या मोमेंट्स होत्या ना सगळ्या, एक एक चेहऱ्यात, बॉडीमध्ये जो खानदानीपणा ठेवलेला आहे तो खरंच दिसतो आणि कुठेही म्हणजे असं वल्गर वाटत नाही. मला असं वाटतं की तुझं खूप मोठं नाव होणार आहे. वा, क्या बात. मॅम. तर एक मिनिट. श्वेता परदेशीसाठी महाअप्सरा, मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगावं असं वाटतं. ते असं आहे की आपल्यामध्ये कला असणं म्हणजे आपण वेडे असणं असं समजलं जातं. आणि आपण ती कला लोकांपर्यंत पोचण्यासाठी तो कलाकार कुठल्याही थराला जाऊ शकतो. तो काहीही करू शकतो. पुण्यामध्ये असाच एक माणूस होता, असाच एक माणूस आहे आणि असाच एक माणूस राहणार आहे, ज्यांनी आपली कला लोकांपर्यंत पोचवली म्हणून काय काय नाही केलं या तुम्हाला दाखवतो एका AV मध्ये. न काय घालता मी डान्स चालू केला. मला लागत होतं, इतकं लागत होतं कमी कमी मी काही वेळेस कित्येक तरी वर्षांनी हे करत होतो. एक एक महिन्याला मी 40 शो केले. तुम्हाला सांगतो, फायर ग्लासचे फायर डान्सचे केले. पेटता राहिलो मी एकदा.
आणि माझ्या तोंडामध्ये वगैरे काचामध्ये हे सगळं माझे तोंड, आणि आज मी चपाती खाऊ शकत नाही किंवा काय नाही, म्हणजे इतकं मी कलेच्या ह्याच्यामध्ये इतका वेळा होतो. माझं शिक्षण नसल्यामुळे मी माझ्या मुलांना शिकवलं, आणि आता इतकं मोठं की माझी मुलगी फिजिओथेरपी याच्यामध्ये बायोमेडिकल मध्ये मास्टर केलेले, आता PhD करेल तर तिचं पुढचं शिक्षण होईल. मुलगा माझा फिजिओथेरपिस्ट आहे. आज किती मोठी मीटिंग असली का असली, माझी मुली इंग्लिश मध्ये बोलतात, मी इंग्लिश मला येत नाही, पण माझ्या मुलांना इंग्लिश येतं. आणि त्या नटराजाची कृपा आहे माझ्यावर की त्यांनी जी युवा चॅनलवर मला बोलायची संधी दिली, माझ्या मुलाबाळाकडे लक्ष दिलं आणि त्यांनी माझ्या मुलीला एक नाव दिलं आणि मला तुमच्या समोर साजर केलं. हे सांगण्याचं कर्तव्य असं की त्याची तपश्चर्या मी केली, म्हणून आज मी तुमच्या लोकांच्या समोर आहे. मंडळी, आत्ता ज्यांना आपण पाहिलं, अर्थातच आपल्याला कळलंच असेल की ते श्वेता परदेशीचे वडील राजू परदेशी आहेत. आणि मला असं वाटतंय जर का आपण त्यांची एव्ही पाहिली तर त्यांना प्रत्यक्षात भेटायला सुद्धा तेवढीच मजा येईल की नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात राजू परदेशी यांचं. वा वा मंडळी, एक स्टँडिंग ओवेशन या कलाकारासाठी झालाच पाहिजे. मी इतका मोठा नाही, समोर एवढे मोठे मोठे नाही नाही नाही, तुमच्यापेक्षा आम्ही मोठे नाही आहोत, खरंच नाही आहोत. नाही, मी काय जास्त बोलू शकत नाही, कारण का मी लोकांच्या मुलांना इथपर्यंत आणलं, मला कधीच येता आलं नाही. पण मी एवढ्यासाठी माझ्या मुलांना शिकवलं, ही इच्छा होती, पप्पा मी एक दिवशी तरी तुम्हाला इथे घेऊन जाईल. लहानपणापासून पप्पांना मेहनत करत बघत आली आहे. माझे पप्पा म्हणजे मी खरंच खूप चांगलं पुण्य केलं असेल की मला असे वडील मिळाले. कारण का या माणसाने 35 वर्ष सगळ्यांना फुकट शिकवलं, कधी एक पैसा घेतला नाही. मग भले आम्हाला कितीही काही त्रास होऊ द्या किंवा काही, पण आपण म्हणतो की ॲज माय फादर नाही, पण एक कलाकार म्हणून जो दुसऱ्यांसाठी जगणारा माणूस असतो, हे म्हणून ते मी त्यांच्यामध्ये पाहिलंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं ना की काहीही होऊ दे, पण मी माझ्या पप्पांसाठी काहीही करेन. ही इज द बिगेस्ट गिफ्ट ऑफ माय लाईफ. मी आज माझ्या पप्पांसाठी जगते आणि यापुढे पण मी त्यांच्या आणि त्यांच्या कलेसाठी जगणार. मला खूप आधीपासनं कुतूहल होतं की ही श्वेता इतकी भन्नाट कलाकार कशी असू शकते, पण तिचं सिक्रेट काय आहे. तर ते सिक्रेट आम्हाला आज कळले की ते तुमच्यासारख्या एका कलाप्रेमीच्या पोटी जन्माला आली आहे आणि म्हणून ती इतकी इतकी कमालीची कलाकार आहे. खरंच तुम्हाला या मंचावर बघून, तुमचं काम बघून खूप 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 आनंद होतोय. आणि ही मुलगी तुम्हाला इथे घेऊन आली आहे एवढंच नाही, तर ती खूप पुढे जाणार आणि तुम्हाला खूप अभिमान वाटणार आहे तिचा. ती इतकी पुढे जाणार आहे, तुम्हाला जगभर लोक श्वेता परदेशीचे बाबा म्हणून ओळखतील आणि तुम्हाला खूप अभिमान वाटणार आहे. नक्की. ते राजू सरांचा एक डान्स झाला होता, काय वाटतंय? म्हणजे काय त्याने प्लॅटफॉर्म मिळाले यार. मला असं वाटतं त्याला परत एकदा. कशी का होईना. लावणी 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 Yes. वाजले की 12. वाव. वाजली की चला, चला. बोला 3, 2, 1 म्युझिक.
क्या बात है! वाह 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 सर, सर वाह 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 वाह, क्या बात है! राजू सर, इकडे आलात, आम्हाला एक सुपर परफॉर्मन्स करून दाखवलात, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजू सरांसाठी. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. किन्नरी, माझी अजिबात नजर हटत नाही हिच्यावरनं, इतकी सुंदर दिसते ती ना, आणि जितकी सुंदर दिसते तितकाच सुंदर परफॉर्मन्स ही कायम देते, आणि आजही दिलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा. सो आपण आता जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली. किन्नरी, ओपनिंग आउटस्टँडिंग झाली. म्हणजे तुझ्या पार्टनरचा कौतुक आहे, कारण त्याची काय एनर्जी होती यार, कमालीची एनर्जी होती. त्यांनी जी काय उड्या मारत सुरुवात केली, सुपर बिगिनिंग झाली, आणि मुकड्यापर्यंत छान एनर्जी होती. मध्ये कुठेतरी ड्रॉप झालं असं मला वाटतं, त्यामुळे कदाचित त्याचा इम्पॅक्ट, परफॉर्मन्सचा ओव्हरऑल इम्पॅक्ट पडला नाही. म्हणून आजचा ॲक्ट जेवढा चांगला एरवी होतो तेवढा नाही झाला. पण अदरवाईज तुमची एनर्जी चांगली होती, तुमची केमिस्ट्री चांगली होती, तू दिसतेस खूप सुंदर, गाण्याचा मूड खूप चांगला क्रिएट झाला होता. पण तो एंडपर्यंत जर राहिला असता तर जास्त मजा आली असती. ओके.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किन्नरीसाठी.